आतापर्यंत असे अनेक व्हिडिओ त्या ममताने व्हायरल केले, पण त्याचा काय उपयोग झालाय? काहीच नाही. अँड ट्रस्ट मी, यशवंत भालेकर एवढ्या सहजासहजी सुटणार नाही. मी येते सह्या घेऊन. जय भवा. आज काहीही झालं ना तरी त्या ममताच्या सायन्स घ्यायच्या आहेत आपल्याला. पागडीचे पैसे भरायची मुदत संपत आली आहे. ती शक्ती आता इथे येते. कदाचित तिला याच विषयी तुमच्याशी काही बोलायचं असेल. काय लगे? कोण आहे? मदत. मदत? हा वहिनी बोला. तुमचं काही बोलणं झालं शक्तीशी? हो भाऊजी, मी बोलले तिच्याशी, पण ती माझं काहीच ऐकून घेत नाहीये. सत्यजितनं तर तिच्या मनात तुमच्याविषयी एवढं विष पेरलंय की तिचा हा समजच झालाय की मानसीचा खून तुम्हीच केलाय. भाऊजी खरं तर बोलू नये, पण मला तर असंच वाटतं की ती तिथं फक्त बदला घ्यायला आली आहे. वाटलंच मला. सत्यजितने दिशाला बाजूला करून शक्तीला गोंजारायला सुरुवात केली ना, त्यावेळेला संशय आलाच मला. भाऊजी हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी एक काम करते, हा वीक मी वाट बघते, आणि जर ती नाही आली ना तर आय प्रॉमिस मी स्वतः तिकडे येऊन तिला घेऊन जाईल. पण वहिनी, तुम्ही इथे आलात म्हणून ती तुमच्या सोबत येईल असं वाटतं का तुम्हाला? हो येईल ते, पण त्यासाठी तुमचा म्हणजे विश्वजितचा मानसीच्या खुनाशी काहीही संबंध नाहीये हे प्रूव्ह करावं लागेल. हे कसं करणार पण वहिनी? भाऊजी मला एक्झॅक्ट तसं आठवत नाहीये, पण थोडं धुसर आठवतंय की घरात ना एक लाल कलरची डायरी होती. कोण लिहायचं ते आठवत नाहीये, पण त्या डायरी विषयी तुम्हाला काही माहिती आहे? नाही, म्हणजे 20 वर्ष झाली वहिनी मी ते घर सोडून. माझा काय संबंध? भाऊजी मग काहीतरी वेगळं करावं लागेल. मला एक सांगा, मानसीला जुळ्या मुली झाल्या. हो बरोबर. त्यातली एक रिया जी तिथे शक्ती म्हणून आहे. मग दुसरी मुलगी कुठे? आय मीन ती कुठे आहे? काही तुम्हाला काही माहिती आहे का त्याबद्दल? नाही, पण माझे प्रयत्न चालू आहेत त्या दृष्टीने. कळेल. एवढं जरी कळालं ना तरी तुम्ही निर्दोष आहात याचं प्रूफ तिला देता येईल. भाऊजी लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. बरं. मोरे, तो भार्गव कुठे आला ना अजून? प्रेझेंट सर. मोरे. काय सर, मी सिनेमातला पोलीस नाहीये. सगळं झाल्यावर यायला वेळेच्या आधी येतो. भार्गव, आय लव्ह यू. अरे म्हणून तर ना मी तुझ्या खूप प्रेमात आहे. मी भार्गव आजपासून ठरवलंय की तुझ्यासारख्या तरुण, तडफदार, डॅशिंग पिढीचं ऐकायचं, त्यांच्यानुसार वागायचं. तू गन आणली असेल की नाही ती मला देऊन टाक, म्हणजे मी शोधतो ती कोणाच्या नावावर आहे की नाही. म्हणजे त्याला पकडायला तू विचारत होतास ना, ज्याच्या नावावर गन असेल त्याला तुम्ही अरेस्ट कराल का? लगेच अरेस्ट करतो. दे ते गन दे. अरे अरे सर सॉरी, मी आज गन विसरलो. उद्या नक्की आणतो, उद्या नक्की. भार्गव, आता आय लव्ह यू म्हणालो ना तुला, लगेच असं करतो. चल एक काम करू, चल आपण दोघं तुझ्या घरी जाऊ आणि गन घेऊन येऊ. नको नको, आत्ताच तो हॉस्पिटल मधून आलायस. शिर्केला सांगतो गन आणायला. हा शिर्के. किती गाई, किती किती गाई सर? इतकी घाई का गन जमा करायची? भार्गव, यशवंत भालेकर आरोपी आहेत हे तुला ठाऊक आहे, तरी सुद्धा तू शांत आहेस. ही जी कला आहे ना, ही शिकण्यासारखी आहे. काय भार्गव, आरोपीला गुन्हेगार म्हणून सिद्ध करावं लागतं. त्याची गरज नाही सर.
तुमचे कष्ट वाचलेत सर. आता जे काही सिद्ध करायचंय ना ते मी करणार. म्हणजे काय सर, सकाळी मला सीपी ऑफिसला बोलवलं होतं. तुम्हाला 15 दिवसांसाठी सस्पेंड करण्यात आलं. आणि तुमच्याकडच्या ज्या काही केसेस तुमच्याकडच्या म्हणजे माझ्याकडेच होत्या, त्या ज्या तुम्ही तुमच्याकडे घेतल्या होत्या, त्या सगळ्या केसेस आता माझ्याकडे आल्या. आणि या स्टेशनचा इन्चार्ज आता मी आहे. भार्गव, एक म्हण आहे, आयडिया केली आणि सांभाळ. पोलीस स्टेशन सांभाळ, केसेस सांभाळ, फक्त 15 दिवसांसाठी. शुअर. आणखी रोज हजेरी द्यायला यायचं सकाळी 8:30 वाजता. कमिशनर साहेबांनी सांगितलंय, मेन्शन आहे ते. अहो सर, हे सस्पेंड होणार आहेत हे तुम्ही मला आधी सांगितलं असतं तर बरं झालं असतं सर. का, काय झालं? अहो, ज्याच्या नावावर गन आहे ना त्याचं नाव सांगून मी मोकळा झालो. ओके 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 ओके. म्हणून माने म्हणत होता की अरेस्ट करू अरेस्ट करू. हरकत नाही. आणि एक सर, हे मला 1 लाख रुपये सुद्धा देत होते, पण आई शपथ सर मी घेतले नाही. शिर्के, विश्वास आहे तुमच्यावर, हरकत नाही. बरं ऐका, आता कामाला लागा. ते यशवंत भालेकर कुठे कुठे गेले होते त्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज हवंय मला, तारखेसकट वेळेसकट. हो सर. लवकर. अब आएगा मजा. हे मावशी ऐक, आपल्याला तयार राहावं लागेल. शक्ती कधी पण टपकू शकते इकडं, कळतंय? रंगा दादा, तुझ्याकडे किती पैसे आहेत आता? हा? सांग तरी. माझ्याकडं 50,000 रुपये. मावशी तुझ्याकडे? माझ्याकडे 96 किती असतील ग? अरे हाँ, वो आपके अकाउंट में से 25,000 का इंतजाम हो शकेल. माझ्याकडे 15,000 आहेत. एक मिनिट चिंटू, 15,000 रुपये तुझ्याकडे कुठून आले रे? अरे रंगा भाई, आप आम खाओ ना, गुटल्या क्यों गिन रहे हो? नाही, मला सांग आधी कुठून आले. हे सगळे मिळून सुद्धा ना जास्तीत जास्त 1,00,000-1,15,00,000च होतील. आपल्याला बाकीचे पैसे कुठून आणायचे त्याचा विचार करायला लागेल. चाळीवाले आहेत ना, ते मदत करतील. नाही ऐक, बाकीचे चाळवाले मदत करतील तो पुढचा मुद्दा आहे. प्लॅन बी येतो. आपल्याला प्लॅन ए तयार करायला लागेल काय. ते बळी जायच्या आधी बकऱ्याला खायला घालतात तसला प्रकार नाही ना. नाही नाही, तसं काय नाही. गुड न्यूज होती म्हणून म्हटलं काहीतरी थोडक्यात थोडकं करावं, तर पुलाव आणला. तुम्ही सुरू करा, सुरू करा. काय प्रेमात बिमात पडलास की काय? नाही हो, प्रेमात काय, प्रेमाचं काय, ते पुढच्या जन्मी राखून ठेवलंय मी. असो, गुड न्यूज ही की मानेला सस्पेंड केलंय. आणि हे सगळं आपल्या ममताजींमुळे शक्य झालंय. एक नंबर झाले बघा. विषय हार्ड एकदम. पाण्याच्या कर्माचा चेंडू शेवटी फुटला. मग तर काय. हो, पण तो शांत बसणाऱ्यातला माणूस नाही. तो काहीतरी जुगाड करून पुन्हा जॉईन होणार. आणि तो जॉईन व्हायच्या आत मला तुम्हाला सोडवायचंय. हा, हे बरोबर बोलायचं बघा. साहेब, हर्षचा खून झाला त्या रात्री तुम्ही बंगल्याच्या बाहेर पडलात. तिथून नवनाथांचं दर्शन घेईपर्यंत
कुठे कुठे गेलात, काय काय झालं, सगळं तुम्ही डिटेलमध्ये सांगू शकाल? हो सांगू शकेल. चेअर घ्या, बस लिहून घ्या. म्हणजे काय ते आपल्याला पुढे कोर्टात दाखवता येईल. हा मला आठवतंय, म्हणजे त्या दिवशी रात्री मी 9 वाजता घराबाहेर पडलो. आमच्या इथला तो भाबरेकर चौक आहे, तिथे चालत गेलो. रस्त्यामध्ये रिक्षावाले होते थांबलेले. विचारलं, बाबा मला स्टँडपर्यंत सोडा. एकही रिक्षावाला यायला तयार नाही. शेवटी एका रिक्षावाल्याला माझी दया आली. तो म्हणाला, मी सोडतो, चला बसा. म्हणून बसलो रिक्षामध्ये. मराठी पोरगा होता तो आणि महादेवाचा भक्त होता. सगळे असे रिक्षामध्ये शंकराचे फोटो लावले होते आणि पैसे पण घेतले नाहीत त्यांनी. त्यानंतर मला स्टँडवर कळलं, पुण्याला जाणाऱ्या सगळ्या बसेस हाऊसफुल आहेत. पण काय पुढे 3:30च्या बस तिकीट मिळालं तर पण राहिलो बसून स्टँडवर. आपला सकाळी 6-7 वाजता मी नवनाथांच्या पायाखाली पोचलो आणि मग तिथे धर्मशाळेत राहिलो. काय असं चक्रीवादळ बघितल्यासारखी काय बघतेस? अच्छा, श्री सत्यजित भालेकर असे प्रत्यक्षात समोर येतील असं वाटलं नव्हतं का तुला? मुद्द्याचं बोल, टाइमपास नको. डायरेक्ट मुद्दा काय हे दादा? ममता मानव. बर, ममता मानव तर ममता मानव. गेल्या काही दिवसापासून मी बघतोय बिचाऱ्या शक्तीला तुम्ही काही दादच देत नाही आहात. हा, ती लहान आहे करून काय करेल असा तुमच्या सगळ्यांचा तो ॲटिट्यूड दिसतोय मला. तर तिचा पाठीराखा म्हणून म्हणलं स्वतःच जाऊन बघावं, विचारावं. तर बोला, पागडीच्या पैशाचं काय करणार, काय ठरवलंय? तुम्हाला तुमच्या पागडीचे पैसे मिळतील 100%. नाही, तुम्ही यायच्या आधी आम्ही हेच बोलत होतो सगळे की तुम्हाला कसे तुमचे पैसे परत द्यायचे. बच्चा क्या रे, तो पार्टी बदल दिया. हाँ, दिल दुखा दिया मेरा. तेजी छोड़ून एकदम डायरेक्ट विश्व डायरेक्ट ममता मानव. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. काय मावशे? आयुष्यभर पैसा पैसा करतोस ना तू. देईन तुझे पैसे तुला. कसे देणार आहे? 1,00,000 रुपये उद्या देईन आणि बाकीचे 15 दिवसात देईन. ओके, समजा मी असं म्हणालो मला हे पैसे नको, तर पैसे न घेऊन आमच्यावर उपकार करताय का? पैसेच हवेत ना तुम्हाला, मग घ्या आणि चालते वा. बापरे दिशा, तू इथे आहेस? तुला रजिस्टरच नाही केलं मी. आहे का तुझं काय डोकं वरचा मजला खाली आहे का? काय कोणाशी बोलतोय, काय बोलतोय आणि कसं बोलतोय? डोक्यात घे अक्कल कोणाकडून तरी, मग तोंड उघड. अरे ओ, उसको अक्ल सिखाने वाले ज्ञानी इंसान. तेरा असली नाम बताऊंगी ना, पैंट गिली हो जाएगी तेरी. शिवनो, बापरे, बघितलं का किती आणि कसे पाठे राखे तुझे.
वा, ह्या सगळ्यांकडून थोडीशी अक्कल घे. हा, तुझाच फायदा होईल, खरं सांगतोय. दिशा बेटा, खरंच तुझी खूप काळजी वाटतेय बेटा. तुमच्या या खोटेपणाचा ना आता माझ्यावर काही परिणाम नाही होणार आहे. तुमच्यामुळे ऑलरेडी माझं खूप नुकसान झालंय, पण आता नाही. आता मी माझ्या आईच्या बाजूने उभं राहणार आणि वेळ आली ना तर मी तिच्यासाठी जीव सुद्धा देईन. दिशा, हे बघा, आता कोणी काही बोलायचं नाहीये. याच्याशी फक्त मी बोलीन. नाही नाही नाही, आता फक्त मी बोलणार. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सगळ्यांनी फक्त ऐकायचं. तर ही फाईल, या फाईल मध्ये या घराचं अग्रीमेंट आहे. यामध्ये असं लिहिलंय की मी श्री सत्यजित भालेकर पागडीचा एकही पैसा न घेता हे घर फक्त आणि फक्त आमचा मानवच्या नावावर करायला तयार आहे. ठीक आहे. शिर्के सर, हे बघा, डोंबिवलीमध्ये कुठल्या रिक्षात महादेवाचे फोटो आहेत ते रिक्षा शोधून काढा. त्या ड्रायव्हरचं स्टेटमेंट लिहून घ्या. दुसरी गोष्ट, बस स्टॉप तिथलं सीसीटीव्ही फुटेज जमा करा. कोर्टात आपल्याला उपयोगी. ठीक आहे सर. देवा, लय भारी पुलाव आहे, तुम्ही खाऊन घ्या. अरे नको रे, भूक नाही आहे. घ्या घ्या. अहो, एवढा आपुलकीने भरवतोय तो घ्या. आणि खरं सांगू का, या पोत्यामुळेच तुम्ही आम्हाला सापडलात. एका मुलानं फार पूर्वीच साथ सोडली, दुसरा येतो आता लाथा घालत राहिला. म्हातारा एकटा अशा वेळेला काय करणार होता सांगा. साहेब, देव बघतो, बरोबर लक्ष ठेवून असतो आणि मग कुठल्याला कुठल्या रूपामध्ये मदत करायला येत. पोते आला आमचा. जगड्यावरची आशाच सोडून दिली होती, तर यानंच मला वाचवलं. मला नटसम्राट नाटक माहिती आहे ना, त्यातला नायक एका बूट पॉलिश करणाऱ्या गरीब पोराला सापडतो. तो पोरगा त्यांची काळजी घेतो, त्यांना सांभाळतो. तसा होते आहे. रडवता सगळ्या मला. जाऊ घ्या घ्या घ्या. अरे दादा, मी खरं बोलतोय. माझ्यावर विश्वास ठेव रे. काय माहितीये, जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं त्याला ते आतून असं रियलायझेशन होत जाता. ये सब हो माया है और कुछ नहीं. कितीही लाथाडली तरी रक्ताची नाती ही रक्ताचीच असतात. ती मरेपर्यंत रक्ताचीच राहतात. लहानपणापासून तू माझ्यापासून लांब होतास, त्यामुळे माझ्या डोक्यावर कधी माझ्या भावाचं छत्रच नव्हता. खरं सांगू का, मला आता मला माझ्या भावाची खरी किंमत कळायला लागली आहे. आजपर्यंत मी तुझ्याशी इतकं वाईट वागलो तरी सुद्धा तू परत असं रस्त्यावर आलेलं. मी खरं सांगतो दादा, मी बघू शकणार नाही रे. मी आतापर्यंत जेवढं वाईट वागलोय ह्या सगळ्याचं मी प्रायश्चित्त करायचं ठरवलंय. आता तू काळजी करू नकोस. काय या अग्रीमेंट मध्ये तुला कोणीही या खोलीतून बाहेर काढू शकणार नाही. कोणी म्हणजे कोणी नाही. या रंगाची आई सुद्धा नाही. हे रंगा, सांग तुझ्या आईला
हा सत्यजित भालेकर आता त्याच्या भावाच्या पाठीशी उभा आहे आणि माझ्या भावाला कोणी त्रास दिला तर मी ते खपवून घेणार नाही. आता अग्रीमेंट तुझ्याकडे ठेव. कुणी दारात आलं ना इथे आणि म्हणालं ना की खोली खाली कर, तर थोबाडावर हे असं फेकून मारायचं. तू इतका निस्वार्थी नाहीयेस सत्यजित की काहीतरी देण्याच्या बदल्यात तू काहीच घेणार नाहीस. बोल, काय हवंय माझ्याकडून? खरंच आवडतं तुझं हे आता नवीन स्टाईल, डायरेक्ट मुद्दा. मुद्दा सेबीच्या फॉर्म्सवर सह्या कर. दादा, मला कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट करायची आहे. तू ॲज अ डिरेक्टर तू सही कर. आता आबा तर जेलमध्ये आहेत, ते सही देत नाही आहेत. इनफॅक्ट ते तर मला म्हणाले जर का विश्वजित सही देत असेल तर मी सही करेन असं म्हणाले. किती नीच आहेस रे तू. आबा असं बोलणं शक्यच नाहीये. आणि एवढ्या कारणासाठी त्यानं तू जेलमध्ये बसवलंयस आणि आता माझ्यावर उपकार करतोय असं दाखवून माझ्याकडनं सह्या हव्यात तुला. नाही देणार.